हां, हॅलो स्टुडंट्स, टॉपिक आपण डिस्कस करतोय प्लांट टिश्यूज अँड ॲनाटॉमी. NCERT मधलं नाव काय आहे? ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. Plant tissues and anatomy. Till today we have completed permanent tissue up to the phloem. Okay, आता आपण काय करणार आहे आज सुरू टिश्यू सिस्टीम. पुढचा नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करणार आहे आता. त्याचं नाव आहे टिश्यू सिस्टीम आणि याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 टिश्यू सिस्टीम्स बघायचे आहेत. सो नेक्स्ट पॉइंट इज द टिश्यू सिस्टीम. टिश्यू लेवलपर्यंत आपल्याला प्लांटचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. प्लांटमध्ये 3 टिश्यूज पाहायला मिळतात. पहा, पहिला आहे इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. सेकंड, ग्राउंड टिश्यू सिस्टीम. and third, vascular tissue system. ओके, आता आपणाला ह्या 3 टिश्यू सिस्टीम इन डिटेल पाहायचे आहेत. इपिडर्मल, ग्राउंड आणि व्हॅस्क्युलर टिश्यू. त्यापैकी सगळ्या टिश्यूचा ओव्हरऑल न एक्सप्लेन करता आपण पहिली टिश्यू सिस्टीम बघूया, इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की इपिडर्मल टिश्यू सिस्टीममध्ये काय काय येतं, कोणकोणते कॉम्पोनंट्स येतात, प्रत्येक कॉम्पोनंटचा रोल काय हे आता आपण एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळं तुम्हाला ओव्हरऑल माहीत पाहिजे की 3 टिश्यू सिस्टीम्स असतात आणि त्यापैकी पहिली सिस्टीम आपण बघणार आहे टिश्यूची, इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. हे काय आहे इपिडर्मल टिश्यू सिस्टीम ते हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन करताना लक्षात येईल. सो राईट डाऊन फर्स्ट इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. तर तुम्हाला डायग्रॅम स्ट्रेट बोर्डला दिलेली आहे बघा इपिडर्मल टिश्यू सिस्टीमची. त्या डायग्रॅममध्ये इपिडर्मिस दिसत आहे, क्युटिकल दिसत आहेत, गार्ड सेल दिसत आहेत, सबस्टोमॅटा चेंबर दिसत आहेत. हां, तर इपिडर्मल टिश्यू सिस्टीमची नुसती डायग्रॅम ओव्हरलुक करून ठेवा. डायग्रॅम आपण इथं काढणार नाही, पण मी जे जे पार्ट सांगेन तुम्हाला ते तुमच्या लक्षात येतील. तर इपिडर्मिसचं एक्सप्लेन करणार आहे मी, क्युटिकल करणार आहे, गार्ड सेल करणार आहे, स्टोमॅटा, मेसोफाइल सेल सगळं आपण इथं पाहणार आहोत. त्यामुळे इथं खाली इपिडर्मल सेल्स म्हणून एक वेगळं तुम्हाला का नाही टायटल देऊन एक डायग्रॅम दाखवलेली आहे. आता आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टीमचं इन डिटेल स्ट्रक्चर एक्सप्लेन करणार आहोत. सो फर्स्ट इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. आता मी काही महत्त्वाचे पॉईंट सांगते आधी तुम्हाला, ते लिहून घ्या. इपिडर्मल टिश्यू सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, इट कन्सिस्ट ऑफ, सिस्टीम म्हणलं की त्यामध्ये मेनी पार्ट येणार. कुठले कुठले बघा, इपिडर्मिस, इट कन्सिस्ट ऑफ इपिडर्मिस. नेक्स्ट स्टोमॅटा, इपिडर्मिस इपिडर्मल सेल एकच येते. स्टोमॅटा, इपिडर्मल अपेंडेजेस, इपिडर्मल अपेंडेजेस. त्याच्यामध्ये 2 अपेंडेजेस येणार आहेत. ट्रायकोम आणि हेअर. त्यानंतर
आता मी तुम्हाला एक 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 एक्सप्लेन करते. आधी बघा, हे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे बरं का. कुठले कुठले पार्ट येतात ते आधी एकदा व्यवस्थित वाचत वाचत लिहून घ्या. इपिडर्मल टिश्यूमधले 3 महत्त्वाचे कंपाऊंड मी तुम्हाला सांगितलेले आहेत. झालं का? ओके. हां, आता थोडासा हा पार्ट मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते डायग्रॅमॅटिकली. जी आपल्याला डायग्राम काढायची नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं आपण ॲनिमलमध्ये सिस्टीम म्हणलं की त्या सिस्टीममध्ये वेगवेगळे ऑर्गन्स बघतो. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर आपण माउथ, त्यानंतर इसोफेगस, फॅरिंग्स वगैरे, स्टमक, इंटेस्टाईन असं पार्ट इन्क्लूड करतो, ॲनस. आता इथं सिस्टीम म्हणतोय. सिस्टीम नेहमी वेगवेगळ्या कंपोनंट तयार झालेली असते, बरोबर आहे. त्यामुळे ही इपिडर्मल टिश्यू सिस्टीम जी प्लांटमध्ये असते ती 3 महत्त्वाच्या कंपोनंट तयार झालेले आहे. एक इपिडर्मिस, दुसरा स्टोमॅटा आणि तिसरा त्या इपिडर्मिसपासून जे बाहेर निघतात आउटग्रोथ, त्याला माहिती इपिडर्मल अपेंडेजेस, की जे 2 प्रकारचे असतात. ट्रायकोम स्टेममध्ये असतो आणि हेअर रूटमध्ये असतो. आता जे जे आपण एक्सप्लेन करणार आहे आजच्या लेक्चरला ते नीट काळजीपूर्वक ऐका. हे समजलं तुम्हाला तर मग याला कोणताही क्वेश्चन विचारला तरी आपल्याला सांगता येतो. पण अगदी इझी लेवलचा क्वेश्चन नीटला विचारला तुम्हाला की विच इज नॉट अ पार्ट ऑफ इपिडर्मल टिश्यू सिस्टीम म्हणलं की आपल्याला कोणते पार्ट आहेत हे आधी माहीत पाहिजे. मग त्यातला ॲडिशनल 4था पार्ट आपण लगेच आयडेंटिफाय करू शकतो. आता मी 1 बाय 1 तुम्हाला एक एक पार्ट एक्सप्लेन करणार आहे. सो वी विल डिस्कस फर्स्ट इपिडर्मिस. आता आपण पहिल्यांदा काय डिस्कस करूया? इपिडर्मिस. मी तुम्हाला आधी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे इपिडर्मिस, मग त्याचं लिहून देणार आहे. त्यामुळे एक्सप्लेन करताना कोणतीही डायग्राम आपल्याला काढायची नाही, ठीक आहे. आता काय एक्सप्लेन करायचं आहे बघा आपल्याला. इपिडर्मिस म्हणजे काय तर इट इज अ आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द प्रायमरी प्लांट बॉडी. मी शब्द काय वापरते बघा, प्रायमरी प्लांट बॉडी, आउटर मोस्ट कवरिंग. प्रायमरी प्लांट बॉडी का म्हणतो कारण एखादं मॅच्युअर प्लांट घेतलं तर त्या प्लांटवर तुम्हाला मराठीमध्ये आपण म्हणतो झाडाची साल म्हणतो, डार्क ब्राऊन कलरचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं ओल्ड झालेल्या झाडामध्ये. त्याला इपिडर्मिस म्हणता येणार नाही. पण यंग प्लांट आहे जे ग्रीन कलरचं दिसतंय त्याचं जे आउटर मोस्ट कवरिंग आहे त्याला म्हणायचं इपिडर्मिस. मग मला काय सांगायचं आहे, दिस इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ मोस्ट ऑफ द यंग प्लांट किंवा प्रायमरी प्लांट बॉडी. जसं आपलं स्किनचं कवरिंग आहे बाहेर, जसं त्या प्लांट बॉडीवर इपिडर्मिसचं कवरिंग असतं. आणि जर तुम्ही त्या इपिडर्मिसचं सेक्शन घेतला तर तुम्हाला काय पाहायला मिळतं तर असं सिंगल लेअर स्ट्रक्चर पाहायला मिळतं बघा. असं सिंगल लेयर्ड स्ट्रक्चर तुम्हाला इपिडर्मिसचं पाहायला मिळतं. आणि सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. 2 सेलमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप दिसत नाही तुम्हाला. असे काय एकमेकाला चिटकून अरेंज असणारे तुम्हाला लेयर्स पाहायला मिळतात. इपिडर्मिस इज कॉम्पॅक्टली अरेंज लेयर ऑफ सेल. इट इज आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द यंग प्लांट बॉडी और मोस्ट ऑफ द प्रायमरी प्लांट बॉडी. अँड दिस इपिडर्मिस इज मेड अप ऑफ पॅरेनकायमॅटस सेल. ही इपिडर्मिस ॲक्च्युली कशापासून तयार झालेलं आहे, पॅरेनकायमॅटस. त्यामुळे पॅरेनकायमा टिश्यू शिकवताना मी पहिल्यांदा सांगितलं होतं नीटला विचारतात इन मोस्ट ऑफ द प्लांट ऑर्गन विच सिम्पल टिश्यू इज प्रेझेंट पॅरेनकायमा. त्यामुळे आता इथून पुढे मी अनेक ऑर्गनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. इट इज मेड अप ऑफ पॅरेनकायमा. सो दिस इपिडर्मल सेल्स आर मेड अप ऑफ पॅरेनकायमॅटस टिश्यू विच इज अ सिंगल लेअर स्ट्रक्चर. एवढं लक्षात आलं आपल्या. आता दुसरं महत्त्वाचं, हे जे इपिडर्मिस आहे मग आता पॅरेनकायमानं तयार झाले म्हटल्यानंतर पॅरेनकायमाचं स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणा. पॅरेनकायमाच्या सेलमध्ये तुम्हाला सायटोप्लाझम दिसतंय, त्यामध्ये न्यूक्लियस दिसतो, त्यामध्ये व्हॅक्यूल दिसतं, त्याचा सेल वॉल सेल्युलोजनं तयार झालेलं असतं. ते सगळं स्ट्रक्चर तुम्हाला या इपिडर्मिसमध्ये पाहायला मिळतं. पण आपल्याला हे सांगायचं नाही, आपल्याला फक्त सांगायचं आहे इट इज मेड अप ऑफ पॅरेनकायमॅटस सेल. आता पुढचा पॉईंट, काही प्लांटमध्ये बघा, इन सम प्लांटमध्ये आउटसाइड द एपिडर्मिस देर इज अ वॅक्सी लेअर. वॅक्स म्हणजे मेन म्हणतो आपण, मेनासारखं स्ट्रक्चरनं तयार झालेलं एक स्ट्रक्चर काही प्लांटच्या इपिडर्मिसच्या बाहेर पाहायला मिळतं आणि त्याचं नाव आहे क्युटिकल. त्याला काय म्हणायचं, क्युटिकल. आता नीट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ क्युटिकल. हा क्युटिकल काय रोल करतं तर इट प्रिव्हेंट्स दी लॉस ऑफ वॉटर.
प्लांटमधून रोज आपण जेवढं प्लांटला पाणी घालतो त्यातलं 1 किंवा 2% पाणी प्लांट आपल्यासाठी यूज करतं आणि राहिलेलं 97 to 98% वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये प्लांटच्या बॉडीमधून ते बाहेर रिलीज होत असतं, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. त्यामुळे पूर्वी लोक काय करायचे माहिती आहे का, शेताला पाणी घालायचं म्हणजे काय रात्रभर मोटर सुरू ठेवायचे आणि रात्रभर ते पाणी त्या प्लांटला दिलं जायचं आणि सकाळी उठून मोटर बंद करायला लागायची. ते पाणी तेवढं गरजेचंच नाही. आपण म्हणतोय काय 1 किंवा 2%च पाणी ते यूज करते, बाकी सगळं पाणी वाफेच्या फॉर्ममध्ये उडून जातं. रोजची प्रोसेस आहे प्लांटमधली, त्याला माहिती ट्रान्सपिरेशन. मग आता नवीन मेथड बघा, तुम्हाला माहिती आहे बॉटल्सला होल पाडून कणे लावतात ते टपकतं पाणी किंवा स्प्रिंकलर असतात, ती खरी मेथड आहे. कारण तेवढंच जरा जरा ड्रॉप बाय ड्रॉप पाणी त्यांना देणं गरजेचं आहे. उगाच आपण त्याला भरपूर पाणी ओतलं तर ते सगळं काय होणार आहे, वेस्ट होणार आहे. आपल्या डोळ्याला दिसणार नाही ते, मग सगळं ते पाणी वाफेच्या फॉर्ममधून निघून जाणार आहे. मग मला इथं काय सांगायचं आहे आपल्याला, मग काही प्लांटमध्ये त्या प्लांटमध्ये पाणीच कमी असते ऑलरेडी आणि परत पाण्याचं सगळं उडून गेलं तर ते प्लांट ड्राय होऊन मरून जाईल. मग अशा प्लांटमध्ये क्युटिकल इपिडर्मिसच्या बाहेर असतं, वॅक्सची लेअर असते ती, आणि ते काय करतं, प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. पण आपल्याला नीट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे, हे क्युटिकल कुणामध्ये ॲब्सेंट असतं, रूटमध्ये. कुणामध्ये ॲब्सेंट असतं, रूटमध्ये. त्यामुळे तुम्ही जर रूटचं सेक्शन घेतला, मग तो डायकॉट रूट असू दे किंवा मोनोकॉट असू दे, इपिडर्मिसच्या बाहेर क्युटिकल दिसणार नाही. पण स्टेमच्या सेक्शनमध्ये डायकॉट मोनोकॉटच्या, लिपच्या सेक्शनमध्ये डायकॉट मोनोकॉटच्या तुम्हाला काय दिसणार आहे, क्युटिकल. ते पुढे जाऊन तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकता. मग आता तुमच्या लक्षात आलं, मग नीटला काय क्वेश्चन विचारणार, इन विच प्लांट दी क्युटिकल इज ॲब्सेंट. तर ॲन्सर फक्त ॲब्सेंटचं लक्षात ठेवूया, इन द रूट. मग ते मोनोकॉट किंवा डायकॉट दोन्ही असेल, तिथं काय नसतं क्युटिकल. मग तुम्हाला कळते का बघा, रूट काम त्याचं काय, वॉटर ॲब्सॉर्प्शन. मग काय ट्रान्सपिरेशन रूटमधनं होऊ शकेल का, ट्रान्सपिरेशन मेनली कुणामधून होतं, लिप आणि स्टेममधनं. ते कुठं असतात, जमिनीच्या वर. मग स्टेम आणि लिपमध्येच क्युटिकल असणार आहे, रूटमध्ये संबंध येतच नाही, कारण रूट जमिनीच्या खाली आहे आणि तेच पाणी ॲब्सॉर्ब करतं, बरोबर नाही. म्हणून रूटमध्ये क्युटिकल ॲब्सेंट असतं. हा झाला एक पॉईंट, आपण इपिडर्मिसचा एक्सप्लेन करतोय. आता दुसरा पॉईंट आपल्याला काय सांगायचं आहे, याच इपिडर्मिसमध्ये तुम्हाला दुसरं स्ट्रक्चर पाहायला मिळतं, स्टोमॅटा. काय पाहायला मिळतं, स्टोमॅटा. आता मी तुम्हाला इथं एक डायग्राम काढून दाखवते, इपिडर्मिसचंच आपलं एक्सप्रेशन चाललेलं आहे. इथं बघा, मी असं एक स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. हे मी तुम्हाला बीन शेप्ड किंवा किडनी शेप स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हे काय आहे, बीन शेप किंवा किडनी शेप स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये जो गॅप आहे की नाही, ह्याला मी काय नाव दिलं, स्टोमॅटा. त्याला नाव काय दिलं, स्टोमॅटा. हां, म्हणजे बीन किंवा किडनी शेप जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं गार्ड सेल. हे ॲक्च्युली काय येतं, गार्ड सेल आहेत. आता हीच डायग्रॅम मी तुम्हाला इथं दिसते का बघा, त्या ह्याच्यामध्ये तीच डायग्रॅम मी एनलार्ज करते. हे बघा, असे किडनी शेप तुम्हाला काय पाहायला मिळतात, गार्ड सेल पाहायला मिळतात. त्याला नाव देऊया गार्ड सेल. हे आतलं जे ओपनिंग आहे त्याला नाव काय देऊया, स्टोमॅटा. हे जे गार्ड सेल आहेत की नाही, ह्या गार्ड सेलमध्ये क्लोरोप्लास्ट पण असतो. त्यामुळे क्लोरोप्लास्ट असल्यामुळे गार्ड सेल काय करणार सांगा बघू, फोटोसिंथेसिस. हां, आता बघा मी तुम्हाला सांगते, इकडे माझ्या हाताकडे लक्ष द्या. हे समजा 2 बीन शेप्ड गार्ड सेल्स आहेत. दिवसा डे टाईमला स्टोमॅटा ओपन असतो, त्यामुळे हे मधलं जे पोर दिसते हे स्टोमॅटा सपोज करा. हे स्टोमॅटा डेला ओपन आहे, कारण गार्ड सेलने ते स्टोमॅटा ओपन केले. नाईटला काय होतं, गार्ड सेल क्लोज करतात स्टोमॅटा. त्यामुळे नाईटला का नाही स्टोमॅटा काय असतो, क्लोज असतो. त्यामुळे ही डायग्रॅम आपण काढलेली आहे ओपन स्टोमॅटाची. आता क्लोज स्टोमॅटा नाईटला कसं असणार आहे, तर इथं तुमच्या लक्षात येईल पहा, म्हणजे हा स्टोमॅटा रात्री काय होतो, क्लोज होतो. त्यामुळं ट्रान्सपिरेशन. मग आता मला तुम्हाला स्टोमॅटाचं फंक्शन सांगायचं आहे. स्टोमॅटाचं फंक्शन काय, पहिलं ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर रिलीज ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, तर म्हणजे ट्रान्सपिरेशन. आणि दुसरं काम काय, गॅसेस एक्सचेंज. गॅसेस एक्सचेंज म्हणजे काय, आपण रेस्पिरेशनमध्ये O2 आत घेतो, CO2 बाहेर टाकतो, सेम प्लॅनमध्ये इनटेक ऑफ O2 आणि गिविंग आउट ऑफ CO2. पण फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, फोटोसिंथेसिसमध्ये प्लांटला CO2 लागतो, रॉ मटेरियल, आणि फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन तयार होतो, तो त्याला बाहेर टाकावा लागतो बाकीच्या ॲनिमलसाठी. त्यामुळे फोटोसिंथेसिसमध्ये उलटं होतं, इनटेक ऑफ CO2 आणि गिविंग आउट ऑफ O2. हे जे काही गॅसेस एक्सचेंज आहे हे कुणामधून होत असतं, स्टोमॅटामधून. आणि ट्रान्सपिरेशन कुणामधून होतं, स्टोमॅटामधून. त्यामुळे तुम्हाला स्टोमॅटाचं फंक्शन लक्षात आलं,
गॅसेस एक्सचेंज, ट्रान्सपिरेशन. क्युटिकलचं फंक्शन काय? प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. मग आपण डिस्कस करतोय इपिडर्मिस, आणि इपिडर्मिसमध्ये मी काय म्हणून सांगितलं? स्टोमॅटा म्हणून सांगितलं. बरं, आता आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की मोनोकॉट प्लांट जे असतात, मोनोकॉट म्हणण्यापेक्षा ग्रास माहिती आहे तुम्हाला, गवतामध्ये फक्त गार्ड सेल डंबेल शेप असतात. हे नीटला लक्षात ठेवायचं आहे. ग्रासमध्ये गार्ड सेल कसे असतात? डंबेल माहिती आहे ना, तुम्ही खेळाचं शिकले की नाही तुम्ही स्कूल लेवलला? डंबेल हातात खेळायचं साहित्य असतं तर ते डंबेल शेप तुम्हाला गार्ड सेल कुणामध्ये पाहायला मिळतात? ग्रासमध्ये. आणि ग्रास सोडलं की सगळ्या प्लांटमध्ये गार्ड सेल कसे असणार आहेत? बीन शेप किंवा किडनी शेप. कळतंय? आणि आता बघा, गार्ड सेलचं मी फंक्शन सांगितलं तुम्हाला. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. 3 फंक्शन आहेत, 2 सांगितले. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा, दुसरं ट्रान्सपिरेशन, तिसरं गॅसेस एक्सचेंज. या गार्ड सेलमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? क्लोरोप्लास्ट असतो. म्हणजे ॲटोमॅटिकली गार्ड सेल ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे ते कशामध्ये भाग येणार आहे? फोटोसिंथेसिसमध्ये. आता अजून एक महत्त्वाचा पार्ट जो नीट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे, इनर वॉल आणि आउटर वॉल गार्ड सेलचा ऑब्झर्व करूया. हा आतला इनर वॉल आणि हा काय आहे? आउटर वॉल. तर इनर वॉल जो गार्ड सेलचा असतो इनर वॉल जो गार्ड सेलचा असतो तो कसा असतो? थिक. त्यामुळे मी असं डायग्राममध्ये दाखवत्या. इनर वॉल काय असतो? थिक, आणि आउटर वॉल काय असतो? थिन. मग आपण दोन्ही ॲट अ टाइम लक्षात ठेवायचं. आपण लक्षात ठेवूया इनर वॉल ऑफ गार्ड सेल इज थिक. त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की दिवसा गार्ड सेल्स ओपन असतात, नाईटला क्लोज असतात. पण ह्याचं मेकॅनिझम आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं नाही आहे. ते आपण शिकणार आहोत प्लांट हे वॉटर ट्रान्सपोर्ट पार्टमध्ये. त्यामुळं 12वीला त्यात तुम्हाला इन डिटेल शिकायचं. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इनर वॉल ऑफ गार्ड सेल इज थिक. आता मी पुढचा पॉईंट काय सांगते बघा. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? या गार्ड सेलच्या भोवती काही इपिडर्मल सेल्स असतात. आता तुम्ही विचार करा, मी इथे एनलार्ज करते फिगर ही. हे गार्ड सेल इथं आहे, हा इपिडर्मिसचाच पार्ट आहे. म्हणजे गार्ड सेलच्या साईडला काय असणार आहे? इपिडर्मल सेल. ते मी फक्त थोडेसे एनलार्ज करून इथं दाखवलेत. गार्ड सेलच्या भोवती साईडला जे इपिडर्मल सेल्स असतात ते काय करतात? एक स्पेशल स्ट्रक्चर साईज अटेंड करतात आणि ते असे दिसतात. आणि त्या इपिडर्मल सेलला जे गार्ड सेलच्या साईडला आहेत ते काय करतात? एक स्पेशल स्ट्रक्चर अटेंड करतात आणि त्या स्ट्रक्चरला आपण नाव दिलेलं आहे सबसिडरी सेल. त्याला नाव काय दिलं आपण? सबसिडरी सेल. ठीक आहे. मग आता मी काय सांगते बघा, आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की कोणकोणते पार्ट इपिडर्मिसचे स्टोमॅटल ॲपॅरेटस तयार करतात? विच पार्ट ऑफ द इपिडर्मिस फॉर्म द स्टोमॅटल ॲपॅरेटस? तर त्याची नावं बघा. इपिडर्मिस, स्टोमॅटल ॲपॅरेटस म्हणतोय त्यामुळे 3 नावं: स्टोमॅटा, गार्ड सेल आणि सबसिडरी सेल. स्टोमॅटा जे ओपनिंग आहे ते, त्याच्या भोवती असणारे गार्ड सेल आणि त्याच्या भोवती असणारे सबसिडरी सेल, हे सगळे तिन्ही मिळून कोणतं स्ट्रक्चर तयार करतात? स्टोमॅटल ॲपॅरेटस. त्यामुळे नीटला हा एक क्वेश्चन विचारला जातो, विच इज नॉट अ पार्ट ऑफ द स्टोमॅटल ॲपॅरेटस. तर स्टोमॅटल ॲपॅरेटसचे पार्ट कुठले आहे? स्टोमॅटा, गार्ड सेल आणि सबसिडरी सेल. दुसरा कुठला जर चौथा घातला तर आपण म्हणणार इट इज नॉट अ पार्ट ऑफ द स्टोमॅटल ॲपॅरेटस. पहा, मी 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करते. आपल्याला काय काय शिकलो आपण इपिडर्मिसमध्ये? इपिडर्मिस जनरली सिंगल लेअर स्ट्रक्चर असतं, कॉम्पॅक्टली अरेंज सेल पाहायला मिळतात. इपिडर्मिसच्या बाहेर एक व्हॅक्सी लेअर असते ज्याचं नाव आहे क्युटिकल. ज्याचं फंक्शन आहे प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर, जे फक्त तुम्हाला स्टेममध्ये आणि लिपमध्ये पाहायला मिळतं, रूटमध्ये ॲब्सेंट पाहायला मिळतं. याच इपिडर्मिसमध्ये तुम्हाला एक ओपनिंग पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं स्टोमॅटा, की ज्या स्टोमॅटामधून आपल्याला गॅसेस एक्सचेंज झालेले पाहायला मिळतात, ट्रान्सपिरेशन झालेलं पाहायला मिळतं. आणि हे स्टोमॅटाच्या भोवती तुम्हाला ग्रास सोडले तर सगळ्या प्लांटमध्ये बीन शेप किंवा किडनी शेप गार्ड सेल पाहायला मिळतात आणि ग्रासमध्ये मात्र डंबेल शेप गार्ड सेल पाहायला मिळतात. हे गार्ड सेल आहेत, यांचं फंक्शन काय आहे? ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा. गार्ड सेलचं फंक्शन काय आहे? ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. आणि ॲक्च्युली स्टोमॅटाचं फंक्शन काय आहे? गॅसेस एक्सचेंज आणि ट्रान्सपिरेशन. मग हा जर स्टोमॅटा एनलार्ज केला तर या स्टोमॅटोमध्ये स्टोमॅटाचं स्ट्रक्चर एनलार्ज केलं तर जे गार्ड सेल दिसतात तुम्हाला, ह्या गार्ड सेलचा इनर वॉल थिक असतो, आउटर वॉल थिन असतो. गार्ड सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतात,
त्यानंतर गार्ड सेलच्या भोवती जे इपिडर्मल सेल्स असतात ते एक स्पेशल शेप स्ट्रक्चर अटेंड करतात आणि त्याला नाव काय आपण दिलेलं आहे सबसिडरी सेल. त्यामुळे असाही नीटला क्वेश्चन विचारला जाईल द सबसिडरी सेल्स आर द मॉडिफिकेशन ऑफ विच सेल इपिडर्मल सेल. सबसिडरी सेल काय आहे तर इपिडर्मल सेलचं मॉडिफिकेशन आहे. आणि कुणाला आपण स्टोमॅटा ॲपॅरेटस म्हणतोय स्टोमॅटा गार्ड सेल आणि सबसिडरी सेल. कळलं. आता लगेच मी तुम्हाला हा तिसरा पार्ट पण एक्सप्लेन करते इपिडर्मल अपेंडेजेस. आता तीच डायग्राम आपण पुढे डोळ्यासमोर लक्षात ठेवूया. इपिडर्मिसच्या बाहेर जे आउटग्रोथ दिसत आहेत तुम्हाला दॅट वी कॉल ॲज अ इपिडर्मल अपेंडेजेस. आता पहा मी हीच डायग्राम तुम्हाला दाखवते. हे काय आपण दाखवल्या इपिडर्मिस. ओके. समजा हे रूट आहे तर रूटमध्ये इपिडर्मिसच्या बाहेर अशी तुम्हाला हेअरसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं दॅट इज कॉल्ड ॲज रूट हेअर. तुला काय म्हणायचं रूट हेअर. मग आठवा बरं तुम्ही डायग्राम मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये रिजन्स ऑफ रूटमध्ये तुम्हाला रूट हेअरची डायग्राम माहीत होती. किंवा आतासुद्धा तुम्ही दारामध्ये कुठलंही छोटंसं फुलाचं झाड असेल तुमचं कुठलंही बारकं ते उपटलं तर तुम्हाला त्या रूटवर असे केसासारखे धाग्यासारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं दॅट इज कॉल्ड ॲज रूट हेअर. हे रूट हेअर तुम्हाला ह्या इपिडर्मिसपासून आराय झालेले पाहायला मिळतात. आणि जर हे मी कशामध्ये सांगितलं तुम्हाला रूटमध्ये. आणि जर स्टेमचं इपिडर्मिस असेल पहा स्टेमचं इपिडर्मिस असेल समजा हे स्टेमचं आहे तर स्टेमच्या इपिडर्मिसमध्ये तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे इपिडर्मिसपासून बाहेर त्याला माहिती आहे ट्रायकोम. त्याला काय माहिती ट्रायकोम. आता पुढचा महत्त्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये आपण काय लक्षात घ्यायचं आहे बघा. हे सुद्धा तुम्हाला नीटला व्यवस्थित विचारलं तर ट्रायकोम आणि काय विचारलेलं आहे आपल्याला रूट हेअर. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं मॉर्फोलॉजीमध्ये परत एकदा सांगते दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करून लक्षात ठेवूया. इपिडर्मिसपासून रूटमध्ये काय बाहेर निघतात रूट हेअर्स आणि इपिडर्मिसपासून स्टेममध्ये बाहेर काय निघतात ट्रायकोम. काय फरक आहे ट्रायकोम आणि रूट हेअरमध्ये. रूट हेअर नेहमी युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलनं तयार झालेले आणि ट्रायकोम नेहमी काय असतात मल्टीसेल्युलर मेनी सेलनं. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. दुसरं महत्त्वाचं रूट हेअर जे असतात या रूट हेअरचं मेन फंक्शन काय आहे सांगा बघू ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स. जे काही रूट वॉटर ॲब्सॉर्ब करतात मिनरल ॲब्सॉर्ब करतात ते कोण ॲब्सॉर्ब करतं रूट हेअर्स. ट्रायकोमचं काय फंक्शन आहे ट्रायकोमची दोन फंक्शन आहेत. ट्रायकोम इज अ सिक्रिटरी म्हणजे जे काही स्टेममध्ये काय एखादा पार्ट सिक्रेट करायचं असेल बाहेर तर तो ट्रायकोमद्वारे सेलच्या बाहेर जातो. ट्रायकोमचं फंक्शन काय इट इज सिक्रिटरी सिक्रिशन करतं पर्टिक्युलर सबस्टन्स. ट्रायकोम म्हणजे स्टेममधून नको असलेले पाहिजे असलेले जे काही सबस्टन्स त्याला सेलच्या बाहेर टाकायचे आहेत ते कुठे जातात आधी ट्रायकोममध्ये आणि ट्रायकोममधून सेलच्या बाहेर जातात स्टेममध्ये म्हणतो आपण. आणि दुसरं महत्त्वाचं क्युटिकलसारखं सेम फंक्शन आहे आपल्याला ट्रायकोमचं सांगता येईल. इट प्रिव्हेंट्स ट्रायकोम काय करतं ट्रायकोम प्रिव्हेंट्स दी वॉटर लॉस ड्यू टू द ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनमध्ये जो वॉटर लॉस होतो की नाही तो क्युटिकलसारखं प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं ट्रायकोम. त्यामुळे नीटला मे बी असा क्वेश्चन विचारला व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द क्युटिकल अँड ट्रायकोम. दोघांचं फंक्शन एकच आहे प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. कोण कोण ट्रायकोम आणि क्युटिकल. मग आता नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय विचारलं जातं ट्रायकोमबद्दल मला अजून एक सांगायचं आहे. ट्रायकोम तुम्हाला ब्रँच किंवा अनब्रँच पाहायला मिळतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं मी ट्रायकोम काढलं तर ब्रँच आणि हेच ट्रायकोम मी असं दाखवलं तुम्ही त्याला काय म्हणणार आहे सॉरी हे अनब्रँच आणि हे काय असणार आहे ब्रँच. त्यामुळे ट्रायकोम तुम्हाला ब्रँच पण पाहायला मिळेल किंवा अनब्रँच पाहायला मिळेल. ट्रायकोम तुम्हाला सॉफ्ट पाहायला मिळेल किंवा स्टिप म्हणजे कठीण. एखादा काटा असतो बघा थॉर्न तो असा हात लावला तर त्याचा पटकन मोडत नाही कठीण असतो तसा ट्रायकोम तुम्हाला सॉफ्ट पण पाहायला मिळेल किंवा स्टिप पण पाहायला मिळेल. मग आता बघा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतात तुम्हाला की ट्रायकोम इज अ इपिडर्मल अपेंडेजेस फाउंड इन. उत्तर काय सांगणार तुम्ही स्टेम. आणि रूट हेअर्स आर द इपिडर्मल अपेंडेजेस फाउंड इन रूट. फंक्शन ऑफ रूट हेअर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स. Function of trichome secretion and the prevention of the water loss due to the transpiration. Trichome multicellular, root hair unicellular. Trichome branch, unbranch, soft or stiff. हे सगळे पॉईंट आपण कशाबद्दल सांगितले इपिडर्मल अपेंडेजबद्दल. आणि हे सगळं कशामध्ये येतं अंडर दी
इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. स्टोमॅटामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ग्रासमध्ये गार्ड सेल डंबेल शेप असतात. त्यामुळे फक्त हा पॉईंट लक्षात ठेवूया, ग्रासमध्ये गार्ड सेल कसे असतात, डंबेल शेप. अँड ऑल दी स्ट्रक्चर्स आर इन्क्लुडेड अंडर दी इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. आता हेच इन शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल, मी अनेक वेळा सांगते पहा की थेरीपेक्षा MCQचा अभ्यास करणं खूप इझी आहे. कारण MCQला तुम्हाला फिल इन द ब्लँक्स नसते, तुम्हाला मल्टिपल चॉईस असतात आणि त्यातनं काय करायचं असते, तुम्हाला ओळखायचं असते. मग किती सोपं आहे बघा. थेरीला सगळं आठवून लिहायचं, डायग्रॅम काढा, पॉईंट लिहा आणि परत मार्क्स कमी पडतात, हे पॉईंट लक्षात राहिला तो, हे तर फक्त समजून घ्यायचं आहे. मग तुम्ही मराठीतून समजून घ्या, कुठल्या लँग्वेजमधून समजून घ्या, तुम्हाला फक्त सर्कल करायचं आहे तिथं. त्यामुळं MCQचा अभ्यास खूप सोपा आहे. एखाद्यानं जर व्यवस्थित लेक्चर ऐकलं आणि त्याची जर बुद्धी शार्प असली तर त्याला तेवढंसुद्धा सफिशियंट आहे. म्हणजे काय लोक का नाही खूप अभ्यास करतात पण एवढे मार्क्स पडत नाहीत, आणि काहींचा अभ्यास कमी असतो पण ते सांगितलेलं व्यवस्थित ऐकतात, लक्षात ठेवतात, त्यांना ते बरोबर आठवतं. त्यामुळे तुम्ही लेक्चरसुद्धा केअरफुली ऐकलं तर एक्झाममध्ये बरोबर आपल्याला ट्रिक मिळते की आपण हे वाचलेलं आहे किंवा हे ऐकलेलं आहे. त्यामुळं इथं जे मी आज डिस्कस केलं इपिडर्मल टिश्यू सिस्टीमबद्दल ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की याच टॉपिकमध्ये अजून आपल्याला बरंच पुढं काय काय बघायचं आहे की जे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये ॲब्सेंट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मागचाच एक पॉईंट रिवाईज करायचा म्हणला तर मी सेकंडरी किंवा लॅटरल मेरिस्टेम सांगितलं होतं. कुणामध्ये प्रेझेंट असतं म्हणून सांगितलं होतं, जिम्नोस्पर्ममध्ये आणि डायकॉट अँजिओस्पर्ममध्ये. तर ते सुद्धा तुम्हाला नीटला विचारलं जातं. ओके, सो विल राईट दिस इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. फास्ट करायचं आहे, भरभर हे करायचं आहे. इपिडर्मल टिश्यू सिस्टीममध्ये नावं लिहिली होती मी. आता मी पहिला पॉईंट काय एक्सप्लेन करते, इपिडर्मिस. कुठलीही आपण डायग्रॅम काढणार नाही आहे. डायग्रॅम तुम्हाला NCERTमध्ये तुम्ही डायग्रॅम बघू शकता नीट पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी, आणि स्टेट बोर्डला पण तुम्ही बघू शकता. ज्यात जर तुम्हाला काय अभ्यास करताना काही डाऊट आले काय आले तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकत जा, मी तुम्हाला तिथंच डाऊट क्लिअर करत जाईन. पुढं काय वाचताना तुम्हाला प्रॉब्लेम आला तर. तथा इपिडर्मिसमध्ये आपण काय सांगूया, आउटर मोस्ट. फास्ट करायचं बरं का, मी पुसणार लगेच. आउटर मोस्ट कवरिंग इन मोस्ट ऑफ द प्रायमरी प्लांट. Next, it is made up of compactly arranged cells. Generally, it is single layer structure. Single, underline this word single. It is single layer structure. Made up of parenchyma cell. Underline this parenchyma also. In some plant, epidermis is covered by wax layer called cuticle, which prevent loss of water. त्याच्यामध्येच लिहूया, क्युटिकल इज ॲब्सेंट इन रूट. ठीक आहे, वरचे 4 लाईन्स मी पुसते. मला आता एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला दुसरं स्ट्रक्चर इपिडर्मिसमधलं, ते म्हणजे स्टोमॅटा. जनरली लक्षात घ्या बरं का, स्टोमॅटा तुम्हाला मला सांगायचं आहे, स्टोमॅटा कधी स्टेममध्ये नसतात. जनरली स्टोमॅटा कुठं असतात, लीव्हजमध्ये. त्यामुळे आपण इथं लिहिताना काय लिहायचं आहे, तेही मी जे पॉईंट अंडरलाईन करते ते अंडरलाईन करत चला. स्टोमॅटामध्ये आपण काय सांगणार आहे, प्रेझेंट इन द इपिडर्मिस ऑफ लीव्हज.
ल्यूज महत्वाचं आहे, इपिडर्मिस ऑफ ल्यूज. Stomata are surrounded by bean shape guard cells. Guard cells have inner thick wall and chloroplast. In grasses, guard cells are dumbbell shape. Underline this word, guard cells are dumbbell shape. Stomata has two functions. First, transpiration. Second, gases exchange. Next, guard cell regulate opening and closing of stomata. Opening and closing of stomata. Next point, in some plant, guard cells become specialized to form a structure called subsidiary cells. Next point, स्टोमॅटा किंवा असं म्हणूया स्टोमॅटल ॲपर्चर, guard cell and subsidiary cells form stomatal apparatus. ओके, आणि तिसरा पॉइंट बघूया आपण लास्ट, epidermal appendages. In epidermis of root, root hairs are present. They are unicellular. Absorb water
and minerals from soil. In epidermis of stem, trichome is present. Which is multicellular, branch or unbranched, soft or stiff, STIFF है बरं का ते, and carry out the function like, पहिलं फंक्शन काय सांगितलं आपण, प्रिव्हेंट वॉटर लॉस ड्यू टू द ट्रान्सपिरेशन, प्रिव्हेंट वॉटर लॉस ड्यू टू transpiration, and second one is it is secretory. So here we have completed the first tissue system, that is which one, epidermal tissue system.